तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मन तूने मन का द्वार जो खोला मन का मातूनच गेला बाई। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की व्हिडिओ हा जो आता तुम्ही व्हिडिओ बघितला बेट सिंग वाला, तो व्हिडिओ कशा प्रकारे बनवायचा, ट्रेंडिंग सॉन्ग आहे, लगेच व्हिडिओ बनवायचा, व्हायरल करायचा, ठीक आहे। बाकी व्हिडिओ लागते मटेरियल आणि अलाइड मोशन, ठीक आहे, तर ते डाउनलोड करून घ्या। बाकी कुठे भेटते काय आत्ता सांगतो, लगेच सांगतो, नीट लक्ष द्या। टेलिग्राम चॅनल तुमच्याकडे असेलच, सॉरी टेलिग्राम तुमच्याकडे असेलच, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। आणि जर नसेल तर तुम्हाला सिंपली काय करायचं, टेलिग्रामला ओपन करून घ्यायचं, सिंपली DS क्रिएशन IT सर्च करायचं, तुम्हाला टॉपला जो आपलं चॅनल दिसतंय ते टॉपचं चॅनल तुम्हाला ओपन करायचं। 11,000 सबस्क्रायबर तुम्ही इथं बघू शकता। आणि जे काही तुम्हाला इथं तुम्हाला सर्व काय भेटून जाते मटेरियल। आपलं व्हिडिओ जे अपलोड झाल्यानंतर लगेच मटेरियल तुम्हाला भेटतं, व्हिडिओ अपलोड व्हायच्या आधीच मटेरियल अपलोड होते आणि मग तुम्हाला व्हिडिओ भेटते, ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे। आणि जे काही ते तुम्हाला इथं बघू शकता, हे सुद्धा तुम्हाला इथं भेटतं, याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवतो आणि सुद्धा हे सुद्धा तुम्हाला इथे भेटतं, ह्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवतो, ठीक आहे। तर जे काही ते तुम्ही घ्या, तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या। आता सिंपली काय करायचं, जे काय ते आपण हे इथून बॅक येऊया आणि काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, बाकी तिथं पण तुमचं जे काही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू। आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मटेरियल आहे आणि शेक इफेक्ट बीट मार्क तुम्हाला डिस्क्रिप्शनमधूनच घ्यावं लागते, त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधनं शेक इफेक्ट आणि बीट मार्क इम्पोर्ट करून घ्या। तर अशा प्रकारे जे काही ते आपलं बीट मार्क प्रोजेक्ट आहे तुम्ही इथं बघू शकताय, एकदम असं जबरदस्त आणि रापचिक। आता इथून पुढे तुम्हाला सिंपली काय करायचं आहे, जिथं जिथं बीट मार्क तिथं आपल्याला काय करायचं आहे, फोटो ॲड करायचे, ठीक आहे, एकदम सोपी पद्धत आहे। आता नीट लक्ष द्या, एकदम स्टार्टिंगला तुम्हाला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि जेवढे आपले फोटो असतील, आता तुम्ही तुमचे फोटो वापरा, काय विषय नाही, ठीक आहे, बघू शकता। आता तुम्ही तुमचे फोटो वापरले तरी चालतील, ओके। आता सिंपली तुम्हाला यायचं एकदम स्टार्टिंगला जे काय ते फोटो तुम्हाला ते ॲड करून घ्यायचे। फोटो जर अशा प्रकारे अर्धा बसत असेल, सिंपली तुम्हाला वरती 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि फिल कॉम्पोजिशन एडिट ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे फोटोला इथे ॲड करून घ्यायचा आहे, ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे दिसेल। आता सिंपली बीट मार्क कसे आल्यानंतर फोटोला काय अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे कट, आणि सिंपली परत प्लसवरती क्लिक करा, मीडियावरती क्लिक करा आणि दुसरा फोटो अशा प्रकारे ॲड करून घ्या। ह्या फोटोला सुद्धा 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एडिट ऑप्शनवरती क्लिक करून ह्या फोटोला सुद्धा इथून या बीट मार्कपासून कट करून घ्या। तर जेवढे काय आपले बीट मार्क आहेत तेवढे फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे आहेत आणि फुल स्क्रीन करून घ्यायचे आहेत, फिल कॉम्पोजिशन एरिया करून फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। नंतर अर्धा बस तर मूव्हमेंट ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे इकडे इकडे तुम्ही ह्याला सारू शकता, ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे। तर अशा प्रकारे तुम्ही सर्व फोटो इथे लावून घ्या, मी सुद्धा लावून घेतो, ठीक आहे, बीट मार्क प्रमाणे, ओके, डन। तर भावांनो, तुम्ही इथं बघू शकताय सर्व फोटो जे काय ते मी वळीनं लावून घेतलोय, फुल स्क्रीन करून घेतलोय। आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बीट मार्क प्रमाणे सर्व फोटो मी इथं लावून घेतलो। आता सिंपली काय करायचं, तुम्हाला याचं एकदम स्टार्टिंगला प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एक अशा प्रकारची PNG आहे, ही PNG तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे। नंतर तुम्हाला एकदम लास्टला जे ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत PNG ओढून घ्यायची आहे, ठीक आहे। एवढं असं झाल्यानंतर तुम्ही याला मूव अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे। मूव अँड ट्रान्सफरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एका कोपऱ्यात कुठेही ॲड करून घेऊ शकता तुमच्या मनानं, ठीक आहे। अशा प्रकारे इथं सुद्धा ॲड केलं तरी चालेल, इथं केलं तरी चालेल, इथं केलं तरी चालेल, कुठं सुद्धा करा, भारीच दिसतं, ठीक आहे। इथं ॲड करायचं, सिंपली 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोडं मोठं करायचं आणि अशा प्रकारे तुम्हाला इथे याला सेट करून घ्यायचं, ठीक आहे। अशा प्रकारे याला तर सेट केलं की साईडला क्लिक करून बॅक यायचं आहे। आता आपल्याला लावायचे इफेक्ट लावण्यासाठी सिंपली तुम्हाला काय करायचं, इथून यायचं बॅक आणि बॅक आल्यानंतर जो आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचा आहे। जो आपला पहिला फोटो त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट इथून कॉपी करून घ्या। नंतर काय अशा प्रकारे बॅक येऊन बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्या आणि जो आपला पहिला फोटो असेल त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट तुम्हाला इथे पेस्ट करून घ्यायचा आहे। आता सिंपली एक फोटो सोडायचा आणि त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन तुम्हाला हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे। आता ह्या 2 फोटोवरती इफेक्ट पेस्ट केलं की सिंपली परत तुम्हाला इथून यायचं बॅक आणि परत शेक इफेक्ट ओपन करायचा आहे आणि जो आपला दुसरा फोटो असेल त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे बॅक येऊन परत तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे, ठीक आहे। आता याच्यानंतर काय करायचं, इथं तुम्ही बघू शकता हे छोटे लेअरचे 2 फोटो आहेत, हा आणि हा, ठीक आहे। त्यामधले 2 फोटोवर तुम्हाला क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन हा इफेक्ट तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे, बघू शकता। आता सिंपली आपल्याला करायचं दुसरा इफेक्ट पेस्ट, त्याच्यासाठी सिंपली तुम्हाला इथून बॅक यायचं, शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि जो आपला तिसरा फोटो आहे तिसऱ्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे बॅक येऊन तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे आणि आता सिंपली काय करायचं, जिथे तुम्ही बघू शकता 2 बीट मार्क दिसेल तुम्हाला इथं, ह्या 2 बीट मार्कपासून पुढचे आपले जेवढे काय फोटो असतील हे पुढचे जेवढे काय आपले फोटो असतील तिथपर्यंत अशा प्रकारे इथे यायचं आहे आणि तुम्हाला इथं सुद्धा 2 बीट मार्क दिसेल, बघू शकता इथं 14.25 सेकंदापाशी 2 बीट मार्क आहेत। तर इथून अलीकडे जेवढे काय आपले फोटो असतील
त्या सर्व फोटो तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे, ठीक आहे, मध्ये याच्या. तर बघू शकता मी अशा प्रकारे इथे जेवढे आपले फोटो असतील त्या सर्व फोटोवरती हा इफेक्ट पेस्ट करून घेतो. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं, त्याला काय घाबरायचं कारण पैसे काय पडत नाही. आणि व्हिडिओला एक लाईक करून टाकायचं. बाकी कसं आहे, लाईक जर तुम्ही केला तर आपल्याला इंटरेस्टेड व्हिडिओ बनवायला ह्याच्यातून काही जास्त इन्कम होत नाही, बट मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो, कंटेंट बनवतो, बाकी विषय हार्ड, ठीक आहे. तर चला अशा प्रकारे तुम्ही इफेक्ट पेस्ट करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून टाका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण ते गरजेचं आहे. कारण जर तुम्ही रिस्पॉन्स दिला तर आपल्याला व्हिडिओ बनवायला काय भेटतं जोश होतो, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही लाईक सबस्क्राईब करत जावा. तर चला बघू शकता अशा प्रकारे मी इथं इफेक्ट पेस्ट करून घेतलोय. आता सिम्पली काय करायचं माहिती आहे काय करायचं, तुम्हाला इथं बॅक आणि शेक इफेक्ट ओपन करायचा आहे. जो आपला लास्टचा फोटो असेल त्या लास्टच्या फोटोवर तुम्हाला क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचा आहे. नंतर काय अशा प्रकारे बॅक यायचं, बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आणि लास्टला आपले जेवढे काय छोटे लेअरचे फोटो आहेत बघू शकता इथून पुढे 14.25 सेकंदच्या पुढे जेवढे काय फोटो आहेत त्या सर्व फोटोवर तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा बघू शकता, ठीक आहे. एकदम सोपी पद्धत आहे, काय विषय हार्ड आहे, सगळा नाद गोळा आहे बघू शकता. तर सगळा व्हिडिओ आपला इथं क्लिअर खट्टा पद्धतीने एडिट झालाच हो बघू शकता, झाला की झाला व्हिडिओ. आता सिम्पली काय करायचं, व्हिडिओ काय करायचं, एक्सपोर्ट करण्यासाठी जे बोले एक्सपोर्टचं बटन याच्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओच्या पुढे एक ऑप्शन याच्यावरती क्लिक करून तुम्हाला 700 पिक्सल करायचे, कोडेक नंबर ठेवायचा, प्रिंटेड फुल क्वालिटी फुल आणि पुढे एक्सपोर्टचं बटन याच्यावरती क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची. आता 100% व्हिडिओ एक्सपोर्ट झाला की व्हिडिओला आपल्या गॅलरीत सेव्ह करायचं. बाकी व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्कीच सांगायचा आणि आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटू उद्या परवा तेरवा कधी पण, ठीक आहे.